नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। यामध्ये आपण MHT CET 2026 कशा पद्धतीने आपल्याला फेस करायचा हे बघणार आहोत। आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ऑगस्ट महिना हा जवळपास आता संपलेला आहे। आता आपल्याकडं सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 3 महिने आहेत। आता हे 3 महिने मी का म्हणत आहोत, कारण 15 डिसेंबर ते 15 जानेवारी या फेजमध्ये आपली CETची पहिली फेज त्या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे। म्हणजे सप्टेंबरचे, ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे किती दिवस आपल्याकडे आहेत, तर सप्टेंबरचे 30, ऑक्टोबरचे 30 आणि नोव्हेंबरचे 15 दिवस आपल्याकडे आहेत। म्हणजे टोटल आपल्याकडं 75 दिवसाचा कालावधी आता शिल्लक आहे। आता बरेच जण तुम्ही म्हणाल की 15 नोव्हेंबरच्या नंतर काय, तर 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर हा जो 30 दिवसाचा कालावधी आहे, या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला थोडक्यात क्रॅश कोर्स हे बघणं गरजेचं आहे। आता पहिला आपण या 75 दिवसाचं नियोजन कसं करायचं ते बघूयात। आता 75 दिवस जे आहे त्या 75 दिवसाला प्रत्येक विद्यार्थ्यांनी 25 दिवसामध्ये डिवाइड करणं गरजेचं आहे। म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला, फिजिक्सला 25 दिवस, केमिस्ट्रीला 25 दिवस, मॅथ्स आणि बायो यांना 25 दिवस, असं जर नियोजन केलं तर या 75 दिवसामध्ये आपला पूर्णपणे त्या ठिकाणी स्टडी व्यवस्थित होणार आहे। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की फिजिक्सच्या केसमध्ये 12वीचे जरी 16 असले आपण 15 कन्सिडर करू, 15, 11वीचे 10, केमिस्ट्रीमध्ये 15 आणि 10, मॅथ्स बायो त्यामध्ये 15, 10 किंवा 5-6 टॉपिक बायोचे त्या ठिकाणी आहेत। अशा पद्धतीनं जर बघितलं तर टोटल त्या ठिकाणी 25 टॉपिक्स प्रत्येक सब्जेक्ट्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायचं आहे। म्हणजे आजपासून म्हणजे 1 सप्टेंबर पासून जर सर्व विद्यार्थ्यांनी 12वीच्या जर स्टडीला चालू केला तर तुम्हाला 25 दिवसामध्ये तुमचा जो फिजिक्स आहे किंवा केमिस्ट्री आहे किंवा मॅथ्स आणि बायो आहे याचा व्यवस्थित उत्तमरित्या त्या ठिकाणी अभ्यास होऊ शकतो। पण समजा एखादा विद्यार्थी असा म्हटला की मी आता फक्त 12वीचा स्टडी फक्त फोकस करणार आहे किंवा 12वीच्या स्टडीवरतीच मी CETची पहिली फेज त्या ठिकाणी देणार आहे, त्या विद्यार्थ्याचं नियोजन कसं असू शकतं, हे जे 25 दिवस आहेत या 25 दिवसाला तो 15 आणि 10 या दिवसामध्ये डिवाइड करू शकतो। म्हणजे 15 दिवसामध्ये प्रत्येक दिवसाला तो एक टॉपिक अशा पद्धतीनं 15 टॉपिक तो स्टडी करू शकतो। त्यामध्ये त्यानं काय करणं गरजेचं आहे, तर एक तो टॉपिक व्यवस्थित रीड केला पाहिजे, तो टॉपिक व्यवस्थित ग्रास्प केला पाहिजे आणि त्या टॉपिकवरचे साधारणतः 25 MCQ जे आहेत ते डेली बेसिसवरती सॉल्व करणं गरजेचं आहे। राहिलेले जे 10 दिवस आहेत त्या 10 दिवसामध्ये तो 5+5 या पद्धतीनं नियोजन करू शकतो। या 5 दिवसामध्ये तो त्याचं रिव्हिजन करेल किंवा तो MCQ सॉल्व करेल आणि हे जे 5 दिवस आहेत त्या 5 दिवसामध्ये जो काही फिजिक्स सब्जेक्ट असेल किंवा केमिस्ट्री असेल किंवा मॅथ्स आणि बायो असेल त्या प्रत्येकाचे 5 क्वेश्चन पेपर, ज्याला आपण PYQ म्हणूया, ते PYQs अप टू डेट टाइम लावून त्या ठिकाणी सॉल्व करणं गरजेचं आहे। म्हणजे 25 दिवसाचं जर नियोजन तुम्ही व्यवस्थित केलं, पैकी 5 दिवस हे 5 दिवस यांचं नियोजन व्यवस्थित केलं, म्हणजेच 10 दिवसाचं नियोजन व्यवस्थित केलं, 15 दिवसाचं नियोजन व्यवस्थित केलं तर ऑटोमॅटिक 25 दिवसाचं नियोजन आपलं व्यवस्थित परफेक्ट बसणार आहे। 25 दिवसाचं जर नियोजन तुम्ही परफेक्ट केलं तर तुमचं 75 दिवसाचं नियोजन परफेक्ट बसेल आणि 75 दिवसाचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर हा 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंतचा जो 30 दिवसाचा कालावधी आहे त्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकता। प्रत्येक विषयाला 10-10 दिवस, हे जे 30 दिवस आहेत त्या प्रत्येक
सब्जेक्टला तुम्ही 10 दिवस देऊन तुम्ही या MHT-CET एक्झाममध्ये 100% तुम्हाला 95% तुम्ही क्रॉस करू शकता। त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी 1 सप्टेंबर पासून त्या ठिकाणी स्टडीला चालू करा। 15 नोव्हेंबर पर्यंत 75 दिवसाचं टार्गेट कंप्लीट करा। खूप मोठं टार्गेट ठेवण्यापेक्षा डे पासून चालू करा। जसं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, डेली एक टॉपिक घ्या, त्याचे 25 MCQ सॉल्व करा। MCQ साठी तुम्ही कोणतंही बुक, कोणतंही त्या ठिकाणी टेक्स्ट बुकलेट वापरलं तरी चालेल, काही अडचण नाही। आपलं अल्टिमेट एम किंवा अल्टिमेट गोल जे आहे ते काय आहे, तर आपल्याला काही जरी झालं तर 95% हे MHT-CETच्या फर्स्ट फेजसाठी क्रॉस करायचेच आहेत। धन्यवाद।